नमस्कार मित्रांनो, मी अनिल घनवट, शेतकरी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि स्वतंत्र भारत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष. भावांनो, परवाच मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे आणि हा निर्णय सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्याचा लाभ सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा, यासाठी खास करून मी हा व्हिडिओ घेत आहे. तर याचिका कशासंबंधी दाखल झाली होती? महाराष्ट्र शासनाच्याच नव्हे तर केंद्र शासनाचा एक शुगर कंट्रोल ऑर्डर आहे, 1966चा कायदा आहे आणि त्याच्यानुसार केंद्र शासन जे FRP जाहीर करतं ऊसाची, ती सर्व शेतकऱ्यांना एक रकमी 14 दिवसाच्या आत दिली पाहिजे, असा हा कायदा आहे. परंतु महाराष्ट्रातल्या साखर सम्राटांनी याच्या विरोधात एक निर्णय केला आणि तो शासन निर्णय 21 फेब्रुवारी 2022 रोजी तो पारित केला आणि या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी एक रकमी FRP देण्याच्या ऐवजी त्यांनी जो दर त्यावेळेला 10% उतार्यावरती घोषित झाला होता, तो जो सरकारने जाहीर केलेला बेसिक साखर उतारा असतो त्यानुसार होणारी रक्कम एका हप्त्यात द्यायची आणि उर्वरित रक्कम दुसऱ्या किंवा तिसऱ्या हप्त्यामध्ये त्या गळीत हंगामामध्ये जो साखर उतारा पडेल त्यानुसार अंतिम पेमेंट करावं, असा हा GR काढण्यात आला. याच्यामध्ये खेळी अशी होती की साखर कारखान्यांना मोठी रक्कम शेतकऱ्यांना एकाच वेळेला द्यावी लागू नये, त्याच्यासाठी बँकेचं कर्ज घ्यावं लागेल आणि त्याचं व्याज भरावं लागेल. याच्यातून सुटका करून घेण्यासाठी आणि मागच्या वर्षीचा जर साखर उतारा जास्त असेल तर या वर्षी कमी साखर उतारा असला तरी त्याच दराने त्यांना साखरेचे ऊसाचे पेमेंट करावे लागेल. यातून पळवाट म्हणून त्यांनी हा GR काढला होता. याच्या विरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी 2 मार्च 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आणि त्या याचिकेची सुनावणी सुरू राहिली. ही याचिका दाखल झाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये फक्त एक रकमी FRPचा उल्लेख केलेला आहे. जर उच्च न्यायालयाने एक रकमी FRP मान्य नाही केली, 2 हप्त्यामध्ये जर पेमेंट द्यावं असा जर निर्णय झाला तर उर्वरित रकमेच्या व्याजाचं काय, अंतिम शेतकऱ्याला मिळणाऱ्या रकमेचं काय, याचा काही उल्लेख नाही. म्हणून आम्ही ॲडव्होकेट सतीश बोरवळकर यांच्या मदतीने या याचिकेमध्ये एक हस्तक्षेप याचिका दाखल केली, इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही या 15% व्याजाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी ही आम्ही याचिका दाखल केली. त्याची सुनावणी झाली आणि 17 मार्च 2025 रोजी त्याचा निकाल लागला आणि याच्यामध्ये जो GR शासनाने 2022 साली काढला होता, फेब्रुवारी 2022, तो रद्द करण्यात आला. पण त्यानंतर 2022-23 आणि 23-24 या दोन्ही हंगामामध्ये अशाच पद्धतीने तुकड्याने पेमेंट करण्याचा निर्णय सर्व साखर कारखानदारांनी आणि सरकारने घेतला. तर याच्यामध्ये साखर कारखानदार कोण आहेत आणि सरकारमध्ये कोण आहेत? आज जर सगळे आपण खासदार, मंत्री, आमदार पाहिले तर आमच्या नगर जिल्ह्याचंच उदाहरण द्यायचं झालं म्हटलं तर काळे, कोले, विखे, घुलवले, घुले, नागवडे, गडाख, थोरात, पाचपुते हीच मंडळी सगळे आमदार, खासदार आहेत. आणि जर आपण साखर सम्राट पाहिले, साखर कारखानदार जर आपण अहमदनगर किंवा अहिल्यानगर जिल्ह्यातले पाहिले तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काळे, कोले, विखे, घुले, नागोडे, गडाख, थोरात, पाचपुते हीच मंडळी आहेत. तर यांनीच हा निर्णय करायचा असा हा सगळा यांचा घाट होता. परंतु या याचिकेमुळे आणि या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे यांचा हा डाव फसलेला आहे आणि आता सर्व ऊस उत्पादकांना FRP एक रकमी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि जर त्याच्यामध्ये विलंब झाला, दिरंगाई झाली तर तो जो कालावधी आहे आणि ती जी रक्कम आहे त्याच्यावरती 15% व्याज मिळावा
सर्व ऊस उत्पादकांना अशी ही तरतूद या 1966च्या शुगर कंट्रोल ऑर्डरमध्ये आहे. तर त्यानुसार शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. हा व्हिडिओ मुद्दाम मी तयार करत आहे. हा जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त ऊस उत्पादकांपर्यंत पाठवा, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. आणि जर एखाद्या कारखान्या, विशेषतः मराठवाड्यातले साखर कारखाने उशिरा पेमेंट करतात तर त्यांना 15% व्याजाचा सुद्धा लाभ याच्यामध्ये मिळू शकतो आणि एक रकमी FRPचा आग्रह आपल्याला धरता येऊ शकतो. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी, ऊस उत्पादकांनी सावध व्हावं आणि मुंबई उच्च न्यायालयाचे आभार मानत आपण हा निर्णय सर्वांपर्यंत पोहोचावा आणि याचा लाभ घ्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.